जर आपण आपलं बायबल आणलं असेल तर मी आपल्याला उत्तेजन देईल आजच्या मन्नासाठी. एचकेलचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 30 वचन. आजच्या मन्नासाठी द बुक ऑफ एहेजेकेल चॅप्टर 22 वर्स 30. एचकेलचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 30 वचन. सन्माननीय पाळक साहेब किंवा ज्या कोणाला सापडेल आपण क्विकली, यूथ मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही लवकर लवकर वाचावेत आणि आपण याचं 30वं वचन वाचणार आहोत प्लीज. मी भूमीचा, भूमी जो शब्द आलाय हा पृथ्वीसाठी आलेला आहे. भूमी जो शब्द आलाय हा शहरासाठी आलेला आहे. बर, मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी म्हणजे मग ती स्त्री असू शकते आणि पुरुषही असू शकतो. मी भूमीचा नाश करू नये म्हणून त्यातला कोणीतरी पुढे येईल आणि तट बांधेल. कोणी माझ्या समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली, पण मला कोणीही आढळला नाही. गॉड ब्लेस यू. एचकेलचं पुस्तक 22वा अध्याय आणि 30 वचन जर आपण वाचलं आणि याचा जर आपण बॅकग्राऊंड पाहिला या चॅप्टरचा, तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं हा एचकेल इस्रायल लोकांना संदेश देत आहे. आणि जे इस्रायल लोक होते ते देवाने निवडलेले लोक होते. जे इस्रायल लोक होते ते वेगळे केलेले लोक होते. जे इस्रायल लोक होते ते सुटका झालेले लोक होते. 430 वर्ष हे फारोच्या गुलामगिरीमध्ये होते आणि देवाने आपल्या प्रतापशाली बाहूने मोठ्या चिन्ह चमत्काराने त्यांना मोशेच्या द्वारे बाहेर काढलं आणि त्यांना स्वतःचा देश दिला. आणि असा देश दिला की जो त्याही काळी आणि आजच्याही काळी जगासाठी एक उदाहरण आहे आणि जगासाठी एक आम्हाला पाहायला मिळतं की दहशत आहे, तो म्हणजे इस्रायल. आणि या इस्रायल देशामध्ये असताना यांच्यासाठी देवाने अद्भुत गोष्टी केल्या होत्या. यांचा सांभाळ केला होता, यांची काळजी घेतली होती. यांच्या शत्रूंशी देव लढायचा, यांच्यासाठी देव आकाश खोलायचा, यांना मान्ना देत होता, यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभांगला होता. यांच्या विरुद्ध कोणी जात नसायचं, कारण लोक म्हणायचे यांचा देव पहाडी देव आहे. आणि अशा सुंदर आणि अद्भुत देवाने यांच्या जीवनात एवढे चिन्ह चमत्कार केलेले असताना आम्हाला पाहायला मिळतं हे लोक देवाला विसरले. हे जे लोक आहेत देवाच्या नीतिवचनाला, शास्त्रवचनाला, नियमशास्त्राला विसरले. फक्त लोकच नाही विसरले, याजक विसरले, महायाजक विसरले. फक्त याजक आणि महायाजक नाही विसरले, संदेष्टे विसरले, शास्त्रे विसरले, सेनेचे जे गव्हर्नर होते, नायक होते ते देवाला विसरले. यांच्यामध्ये व्यभिचार होता, यांच्यामध्ये दुष्टाई होती, यांच्यामध्ये जर एखादा गरीब आहे, एखादा लाचार आहे त्याला दाबलं जायचं आणि त्यांना जस्टिस देणारा कोणी नव्हता. यांच्यामध्ये इनजस्टिस होता, यांच्यामध्ये करप्शन होतं, यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देवाला नावणाऱ्या अमंगल गोष्टी होत्या. आणि देव वाट पाहत होता की याच्या विरुद्ध बोलण्यासाठी, या वातावरणाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी, किंवा हे जे दुष्टाईचं वातावरण आहे हे निघून जाण्यासाठी, लोकांना माझ्याकडे आणण्यासाठी कोणीतरी पुढे येईल. मग तो यूथमधून पुढे येईल, आमेन म्हणाल का हो? तो महिला मंडळातून पुढे येईल, मोठा आमेन म्हणाल का हो? तो तरुणांमधून पुढे येईल, महिला मंडळातून पुढे येईल, वडील मंडळातून पुढे येईल. याची देव लगातार वाट पाहत होता. आणि आता या लेकराने वचन वाचलं की देव म्हणतो मला कोणी सापडला नाही. अरे का कोणी सापडलं नाही? हे तर देवाचे लोक होते. ईश्वराची दया किती थांगतीचा लागे ना याचा अनुभव घेणारे लोक होते. हे तेच लोक होते की जे प्रभूला म्हणत होते की हे येशू राजा आम्ही तुला समर्पण करतो. हे तेच लोक होते जे गात होते की प्रभू तू किती चांगला आहे, तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे. पण यातून ना संदेश पुढे येत होते, ना याजक पुढे येत होते, ना तरुण पुढे येत होते, ना महिला पुढे येत होता, ना शास्त्र पुढे येत होते, ना कुठल्याही प्रकारचे नायक पुढे येत होते. आणि म्हणून देव म्हणतो की मी आता डिसिजन आलो की मी यांचा नाश करणार. वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये आहोत. थोड्याच घंट्यामध्ये आपण नवीन वर्षात जाणार. जर हे वचन आज आपल्या मंडळीसाठी लागू केलं तर, जर हे वचन आपल्या देशासाठी लागू केलं तर, जर हे वचन तुमच्यासाठी लागू केलं तर आणि माझ्यासाठी लागू केलं तर, प्रियजन हो, काय उत्तर आपल्याकडून असणार? हा जो जगावेगळा देव आहे हा मला झाकून ठेवता कामा नये. हा जो जगावेगळा देव आहे याला मला स्वतःपुरता ठेवता कामा नये. देव म्हणतो मी अशा भावाला शोधत आहे, अशा बहिणीला शोधत आहे, अशा सेवकाला शोधत आहे, अशा मुलीला शोधत आहे, मुलाला शोधत आहे जो मध्यस्थी करेल. माझा जो विषय आहे तो विषय आहे लेट अस स्टँड इन द गॅप फॉर द किंगडम ऑफ द गॉड. या आपण गॅपमध्ये उभं राहूया, या आपण खिंडीमध्ये उभं राहूया.
पडलेल्या भिंती बांधूया, उद्ध्वस्त झालेल्या ज्या भिंती असतील त्याला आपण रिकन्स्ट्रक्शन करूया. जे देवापासून दूर गेले, ज्यांना देवाची ओळख नाहीये, ज्यांना हे माहिती नाहीये की येशू त्यांच्या पापासाठी मरण पावला, ज्यांना हे माहिती नाहीये की या स्वर्गात जाण्याचा एकच मार्ग आहे. येशूने म्हटलं मार्ग, सत्य आणि जीवन. शॉर्टकट नाहीये. देयर इज नो शॉर्टकट टू एंटर इन द किंगडम ऑफ गॉड. नो शॉर्टकट. कोणीच आम्हाला येशूशिवाय स्वर्गात नेऊ शकत नाही. आणि जर येशूच्या द्वारे स्वर्गात जायचंय तर आज येशू आपल्यातून असा भाऊ शोधत आहे, बहीण शोधत आहे की जे गॅप मध्ये उभं राहतं. 2.5 दिवस कोणीच पुढे यायला तयार नाही. अरे मान्ना खात होते ना, मटण खात होते ना, नाही भेटलं का कुरकुर करत होते. आणि जेव्हा लढायची वेळ आली, हम नाही लढेंगे, जेव्हा मिशन काम करायचं, पालकाने, मंडळीने, कमिटीने संपला विषय. नाही कोणी सांगितलं आपल्या प्रत्येकाला या नवीन वर्षामध्ये देवाचं काम करायचं. रोज नका करू, नाही तर म्हणतात बॅग घ्यायचं 24 तास. अरे 2 मिनिटं, 5 मिनिटं, 4 मिनिटं. मुंबई येशूसाठी जिंकली गेली पाहिजे, भारत देश येशूसाठी जिंकला गेला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी जिथं स्वार्थ गेली नाही, कोण पोहोचवणार? तुम्हाला आणि मला पोहोचवायचे. दावीद आला, त्याने ऐकलं, त्याला दम नाही निघाला, तो लगेच म्हणाला मी जाऊन लढेल. दावीद हा सैनिक नव्हता, दावीद हा शौलाच्या आर्मीमध्ये नव्हता, दावीद लढायला पण नव्हता. दावीद अचानक आला होता, पण तो अचानक जरी आला होता तो लढाईचा विचार करणारा माणूस होता. आमेन. आज आम्ही इथं जे आलेलो आहोत, कसे आलेले असा, तुम्हाला असंच ऐकत नाहीये, तुम्ही असाच मोबाईल चालू केलेला नाहीये, तुम्ही अशीच टीव्ही चालू केलेली नाहीये, तुम्ही माझ्यासमोर असेच बसलेले नाहीये. देवाने आम्हाला एकत्र आणलेलं आहे. वर्षाच्या शेवटी देव म्हणतो की मी नाश करू नये म्हणून कोण भिंत बांधेल, कोण खिंडीमध्ये उभं राहील. लक्षपूर्वक ऐका. दावीद आणि गोल्यात जेव्हा लढायला एकत्र आले, यांची तुलनाच होत नव्हती. माझं शिक्षण नाही, मला बोलता येत नाही, मला वाजवता येत नाही, मला गाता येत नाही, आय एम नॉट गुड लुकिंग, मला सुचत नाही काय बोलावं. अरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या तुम्ही म्हणताय. जस देवाचा आत्मा आमच्यावर येतो, जस पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो, काय बोलायचं तो आम्हाला सांगतो, कसं बोलायचं तो आम्हाला सांगतो. आज मी तुमच्याशीच बोलत नाहीये, मला आपल्याला सन्मानाने सांगू द्या. लाखो लोक, जवळजवळ 1,80,000 लोक केबल चॅनलवर मला ऐकत आहे, आणि बाकीचे इतर लोक, लाखो लोक मला यूट्यूब आणि इतर चॅनलमधून ऐकत आहे. मी फक्त बोलत आहे आणि देव त्याचं काम करत आहे. आमेन. ज्यावेळेस तुम्ही बोलाल, देव तुम्हाला काय बोलायचं ते सांगेल. ज्यावेळेस तुम्ही गॅपमध्ये उभा राहाल, देव तुम्हाला कसं लढायचं ते शिकवल. अरे महत्वाची गोष्ट सांगू द्या, लढायची गरजच नाही, आमच्या बाजूने लढणारा देव आहे. आमेन. एक बायबलचा अभ्यासकारांना म्हणतात की दावीद लढलाच नाही. लक्षपूर्वक आहे का? दावीद लढलाच नाही. दावीदाने डोळे बंद करून घेतले, अभ्यासकारांना म्हणतात, आणि आपले डोळे बंद केले. देवा मी सोडतोय आता, तू पाय कुठं मारायचं. आमेन. आणि कुठं लागला? बरोबर मधोमध. जोर का झटका, जोर से लगे, जोर का झटका जोर से. गल्ला ठोय. त्याच्याकडे तलवार पण नव्हती दावीदाकडे, त्याचीच तलवार घेतली आणि मुंडकं हातात घेतलं. काय हे झालं? कारण तो गॅप मध्ये उभा राहिला. काय हे झालं? तो खिंडीमध्ये उभा राहिला. काय हे झालं? त्याने देवाचा कॉल, देवाचं पाचन ओळखलं. आज मी तर बोलत असताना कदाचित मी सगळ्यांशीच बोलत नसेल, किंवा सगळ्यांच्याच हृदयात हे जात नसेल, किंवा सगळ्यांनीच समजत नसेल, पण कोणीतरी असं आहे की ज्याला देव सांगत आहे, तुला मी निवडलं, मी तुला वाचवलं, मी तुला संधी दिली, मी तुझ्या पापाची क्षमा केली, मी तुला पाचारण केलं, आणि आता तुला माझं काम करायचंय. आपल्या हात वर करून आमेन म्हणा. देव म्हणत आहे तुला, तू माझी आहे, तू माझा आहे, तू माझा आहे, तू माझा आहे, तू माझा आहे. आणि देवाची हीच इच्छा आहे, या 24 मध्ये तुम्ही त्याच्यासाठी उभं राहावं, तुम्ही त्याचं काम करावं. जर तुम्ही त्याचं काम कराल तर पहा, तो तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आमेन म्हणा. कमन आमेन. लुकाचं शुभवर्तमान 9 अध्याय वचन 60 मध्ये म्हटलं, ज्याने नांगराला हात घातला त्याने मागं पाहू नये. ज्याने नांगराला हात घातला त्याने मागं पाहू नये. जेव्हा जेव्हा मला निराशा येते, अरे देवा सेवा करत असताना कधी कधी असं वाटतं कोणीच माझ्या बाजूने नाही, कोणालाच ती जाण नाही, कोणीच त्या सपोर्टमध्ये. कधी कधी परिस्थिती, नेहमीच नाही, कधी कधी अशी परिस्थिती, पास्टरना विचारा किंवा जे चर्चमध्ये एल्डर आहेत त्यांना विचारा, येते कधी कधी अशी परिस्थिती. अरे मी एवढं करतो, काय कोणाला कळत नाही, निराशा येते. हेच वचन मला उत्तेजन देतं की दीपक, तू नांगराला हात घातलाय, 20 वर्ष हो, 30 वर्ष हो, 40 वर्ष हो, शेवटच्या श्वासापर्यंत तुला मागं वळायचं नाही. आमेन. पिढ्यांचे ख्रिश्चन होऊ नका. पिढ्यांचे जे ख्रिश्चन आहेत ते जनरेटिक आहे, किंवा
ट्रॅडिशनल आहे. आम्हाला नूतन ख्रिस्ती झालं पाहिजे, ज्याला आम्ही म्हणतो नवीन जन्म झालेले ख्रिश्चन, तारणाचा अनुभव आलेला ख्रिश्चन, प्रभू येशूचं दर्शन झाल्याचा, प्रभू येशू बरोबर भेट झाल्याचा, प्रभू येशूने आम्हाला निवडल्याचे आणि त्याचं दास आणि दासी म्हणून आम्ही जन्माला आलो पाहिजे. आम्हाला पापाची क्षमा झालेली पाहिजे. आम्हाला पापाची जर क्षमा झाली नाही, आम्ही इतरांचा कधी विचार करू? मरेपर्यंत आम्ही म्हणू की देवा मला क्षमा कर, मला क्षमा कर. हे येणारं वर्ष देवाकडं क्षमा तर मागा, पण आता स्वतःसाठी मी करण्याचं वर्ष नाही, इतरांचा विचार करायचं वर्ष. कल्पना करा, जर दावीद तिथं मेला असतं तर, जर दावीदाला गल्ल्यातून मारलं असतं तर, ही शक्यता होती का नाही? अरे त्याच्या जागेवर स्वतः ठेवून पाहा. एक मोठा माणूस इथे होता, मी जाऊन लढेल, एक तर तलवार नाही, काही युद्ध नाही, काही ट्रेनिंग नाही, सगळी शक्यता होती. पण दावीदाला एक माहिती होतं, मी गॅपमध्ये उभं राहत आहे देवासाठी, आणि देव माझी लढाई लढेल. या येत्या वर्षामध्ये आणि या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मी आपल्याला उत्तेजन देतो, चला या आपण देवासाठी उभं राहूया. हे मिशन चर्च आहे. मला इथे हा संदेश देताना खूप माझं हृदय भरून येत आहे आणि मला आनंद पण होत आहे. मी अशा नवीन लोकांशी बोलत नाहीये, मी अशा नवीन चर्चशी बोलत नाही. हे कधीपासून आहे सेक्रेटरी साहेब? कधीच आहे चर्च? 1994 पहा किती मोठा इतिहास आहे. आणि या संस्थेला तर शतक वर्षामागचा इतिहास आहे. मला फार आनंद होतो इथे उभं राहून मिशन कॉल देण्यासाठी. आणि हा संदेश मिशन कॉल आहे. एक नका म्हणून मी 40चा झालोय, मी 50चा झालोय, आता माझं काय राहिलं? अरे देव त्या शेवटच्या क्षणी तू जेवढं जगला तेवढं केलं आणि शेवटी करून जाशील. आमेन म्हणाल? देवाचा कॉल कधीच लेट नसतो. गॉड इज नेव्हर बिफोर अँड नेव्हर बी द लेट. देव अगोदर पण काम करत नाही, नंतर पण काम करत नाही. देव वेळेचा देव आहे, त्याच्या वेळेमध्ये तो काम करतो. शास्त्र सांगतं 2 तिमोथी याचा 2 अध्याय वचन 4 मध्ये, जो ख्रिस्ताचा शिपाई आहे तो संसारामध्ये गुंत होत नाही. ज्यावेळेस मी निघालो तुमच्याकडे, माझी पोरगी मला चिटकली, फक्त रडत होती. तुम्ही माझ्यासमोर अनेक बाप आहेत, मला टीव्हीवर ऐकत असेल, तिचं म्हणून मला घेऊन चला. आणि मला ते शक्य नव्हतं, कारण मला माझं चर्च पण आहे तिथं, आणि तिथं ती चांगली गाते आणि पाळकींबाई आणि इतर गोष्टी, त्यांना तिथं घ्यायचं होतं. तिला सोडताना मला खूप वेदना झाल्या, पण माझ्यासमोर तुम्ही येत होते. आमेन. अरे माझ्यासमोर तुम्ही होते, मला तुमच्याकडे यायचं होतं आणि मला हे तुमच्यापर्यंत न्यायचं होतं की देव म्हणतो माझ्यासाठी कोण उभा राहील, माझ्यासाठी कोण जाईल, माझं कोण काम करेल. मी परत सांगतो तुम्हाला, जगिक आशीर्वादित होऊ नका, ते आशीर्वाद तुमच्या पाठीशी येणार आहेत. ते देवाचं काम आहे. आत्मिक आशीर्वादित व्हा, ते स्वर्गाचं काम आहे. समजलं नाही? परत रिपीट करू. जर मी हिंदीत बोललो असतो तुम्हाला फार आवडलं असतं. दुनिया में के काम मत करो, वो खुदा कर लेगा आपके लिए. क्या चाहिए आपको? घर, गाड़ी, घोड़ा, बंगला सब मिलेगा, क्योंकि बाइबल में लिखा है पहिले उसका राज जो है उसको आप खोजो. जेव्हा तुम्ही देवासाठी उभं राहता, सगळं तुमच्या पाठीस येतं. आमेन. आणि तुमच्या अनुभव आहे, माझे अनुभव आहे. मला संदेशाच्या शेवटी आपल्याला सांगू द्या, 1912 साली एक देवाचा सेवक, ज्याला मंडळीचं लेटर आलं की तुम्ही आमच्या चर्चला संदेश सांगायला, माझ्यासारखाच, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान, 39 वर्षाचा. आणि हा व्यक्ती लंडनहून, बॅप्टिस्ट चर्च होता, हा व्यक्ती लंडनहून शिकागोला निघाला अमेरिकेला. आणि याने जहाजाने प्रवास सुरू केला. आणि याची जी मुलगी आहे, याची 6 वर्षाची मुलगी, किती वर्षाची? ती संघ होती. आणि त्या काळी हा प्रवास सुरू झाला. आणि इतका सुंदर हा प्रवास होता की त्या जहाजामध्ये जवळजवळ 2240 लोक होते. कल्पना करा केवढं जहाज असेल ते. 2200, याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त. प्रवास जात असताना 14 एप्रिलच्या दिवशी हे जे जहाज आहे, एका आईसबर्गला, जे बर्फ असतो त्याला, याची टक्कर झाली आणि त्या ठिकाणी त्याला होल पडलं आणि हे जहाज बुडायला सुरू झालं. हा जो सेवक आहे याचं नाव जॉन हार्पर, ज्याने आपली छोटीशी मुलगी घेतलेली आहे, बायबलची तयारी केलेली आहे, त्याच्यात असे नोट्स आहेत. आणि कशाला चालला? सेवा करायला. कुठं चालला? शिकागोला. कुठून चालला? लंडनहून. त्याच्या हे लक्षात आलं की जहाज बुडणार आहे. जसं त्याच्या लक्षात आलं जहाज बुडणार आहे, प्रियजन हो, तो प्रत्येका जवळ जायला लागला. त्या जहाजमध्ये त्या काळचे सर्वात श्रीमंत लोक होते. ते जहाज, जगातले सगळे इंजिनियर एकत्र येऊन त्यांनी ते जहाज बनवलं होतं. एका इंजिनियरने नाही, जगातले सगळे इंजिनियर. आणि त्या जहाजाचा मालक म्हणाला होता की इतकं भारी मी बनवलंय, इतकं छान बनवलंय, स्वतः देव याला तोडू शकत नाही. आणि त्या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक. आणि याच्याबद्दल एक सुंदर पिक्चर आला होता
90व्या शतकामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्या पिक्चरमध्ये वेगळी स्टोरी दाखवली गेली. पण आज मी तुम्हाला खरी स्टोरी सांगत आहे. खरी स्टोरी जहाजातली काय आहे, आणि ती स्टोरी होती की हा जॉन हार्पर वचन सांगायला चालला होता. जहाजाचा ॲक्सिडेंट झाला, जहाज बुडायला लागलं, आणि जॉन हार्पर प्रत्येकापर्यंत जात होता. आंटी, आज आपलं जीवन येशूला दे. अंकल, आज आपलं जीवन येशूला दे. भावा, आज आपलं जीवन येशूला दे. आणि ते सगळे ख्रिस्ती होते हो. पण तो म्हणतो, तुझं तारण झालंय का? आणि त्यातले अनेक जण म्हणते, नाही, आमचं तारण नाही झालं. हे आम्ही दारू पितोय. आमचं तार नाही झालं, आम्ही सिगरेट पितोय. आमचं तार नाही झालं, आम्ही पत्ते खेळतोय. आमचं तार नाही झालंय, आम्ही मिसळ लावतोय. आमचं तारण नाही झालं, आम्ही घाणेरडे शब्द तोंडातून काढतोय. आमचं तारण झालेलं नाही. आणि हा सांगायचं, तारण झालं नाही, आता तू मरणार आहे, काही क्षणात मरायच्या अगोदर तारण करून घे. मरायच्या अगोदर येशूचा स्वीकार कर, आणि कदाचित देव मरता मरता तुला स्वर्गात घेऊन जाईल. देवाच्या वचनासाठी, सेवकासाठी आमेन म्हणाल. आणि जॉन हार्पर प्रत्येकाजवळ जात होता जोपर्यंत जहाज बुडत नाही. ही यूज टू गो एव्हरीवन. देवावर विश्वास ठेव, येशूला विश्वास ठेव. लक्षपूर्वक मी शेवट करत आहे. ज्यावेळेस हे आता क्लिअर झालं की जहाज बुडणार, त्या जहाजामध्ये काही लाईफ सेव्हिंग बोट्स होत्या, छोटे छोटे बोट्स असतात. आणि त्यामध्ये जे रिच लोक आहे, श्रीमंत, त्यांना काढून देत होते 2-2, 4-4, जा पटकन वाचा. आणि सगळ्यात पहिले ते म्हणले, पाळक साहेब तुम्ही पण जा, कारण तुम्ही देवाचे सेवक आहे. लक्षपूर्वक आहे का? जेव्हा आम्ही देवाचे सेवक बनतो ना, फार आणि फार इतरांचा विचार करावा लागतो. जेव्हा मी देवाचं काम करतो ना, आम्हाला इतरांचा विचार करावा लागतो. तो म्हटला, मला नका पाठवू, त्यात माझ्या मुलीला ठेवा, 6 वर्षाची, तिला जाऊ द्या. मी हे जे राहिलेत ना, यांना सुवार्ता सांगून येतो. हालेलुया, बोला येशू मसीह की. हे वाचले पाहिजे. माझी मुलगी देव तिची काळजी घेईल. पण हे सुटता कामा नये. पाळक साहेब तो प्रत्येकापर्यंत जात होता, प्रत्येकाला येशूचं नाव सांगत होता. प्रेषित 16:31 प्रत्येकाला वाचून दाखवत होता की तू विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. त्याच्या समोर लोक मरत होते, काही वरतून खाली पडत होते. पडता पडतो सांगत होता, जरी तू मरणार आहे, शरीर मरेल, येशूवर विश्वास ठेव. जर आज तू येशूवर विश्वास ठेवला, तुला हे पाणी बुडू शकत नाही, तू हे जगीक मरण मरशील, पण तुला आनंदकालिक जीवन मिळेल. आणि हे करता करता पूर्ण जहाज बुडायला लागलं. शेवटी जे ठराविक लोक उरले होते त्यांना लाईफ सेव्हिंग जॅकेट देण्यात आले. तुम्ही जे स्विमिंग पूलला जर कधी गेले तुम्हाला समजेल मला काय बोलायचं. एखाद्याला पोहत आहे त्याला जॅकेट देतात, बरोबर आहे का? बरं, टेक अँड गिव्ह करूया का, बुडू नये म्हणून. या पाळकाला पण दिलं. आणि त्याच्यावर असे काही यूथ होते, काही अनेक जण जे पाण्यावर तरंगत होते त्या जॅकेटच्या माध्यमातून. आणि पाणी अतिशय बर्फाचं पाणी, कल्पना करा काय स्थिती असेल. हा पाळक पोहत पोहत प्रत्येकापर्यंत जात होता. त्याच्या समोर त्याची ती छोटी मुलगी येत असेल. त्याला शिकागो सारख्या जगातलं सर्वात टॉपचं चर्च, जसं आज मी एका सन्मानित चर्चमध्ये उभा आहे, टॉपचं चर्च, तिथं त्याला इन्व्हाइट केलेलं होतं. जर तो इतरांचा विचार करणार असता तर पहिले त्या बोटमध्ये बसून निघून गेला असता. जिसको मरना है वो मरो, मेरा क्या जाता है. पण देवाचा जो माणूस असतो, देवाची जी बाई असते, आणि एचकेल 22 ती जे सांगतं गॅपमध्ये कोण उभा राहील, हा बाप गॅपमध्ये उभा राहत होता. हा पाळक गॅपमध्ये उभा राहत होता. आणि त्याने हे जाणलं आत्म्यात, ही सर्वात चांगली संधी सुवार्ता सांगण्याची, ही सर्वात चांगली संधी लोकांची काळजी घेण्याची. हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे. मी आपल्याला उत्तेजन देतो, सर्वात चांगला दिवस आणि या चर्चची सर्वश्रेष्ठ भक्ती. आमेन. कारण देव आपल्याला बोलवत आहे गॅपमध्ये उभं राहण्यासाठी, जे हरवलेले त्यांना शोधण्यासाठी, आणि जे मरत आहे त्यांना वाचवण्यासाठी. आपल्या शेजारच्याला सांगा, प्लीज अजून 5 मिनिटं झोपू नको. व्हेरी गुड. सगळे जागे आहात? एक हालेलुया म्हणूया आपण अजून जोराचा थोडा. शेवटचा भाग ऐकायचा तुम्हाला. या सेवकाचं काय झालं? ठीक आहे, लेट कन्क्लूड. ऐकायचं म्हणतात पाळक साहेब. बर, तुला ऐकायचं ग्लोरी? ठीक आहे. इकडचे बाकीचे प्रेझेंट शेवट करत आहे. तुम्हाला टीव्हीवरचे नेहमीप्रमाणे कॉल करा किंवा टेक्स्ट करा. बर, ठीक आहे. हा प्रत्येकाजवळ जात होता आणि प्रत्येकाला सांगत होता, तुझं तारण झालं का? जर एखादा म्हणायचं हो, तर त्याला म्हणायचं ठीक आहे, प्रार्थना करा, तर मरण येऊ नाही, काय होतं प्रार्थना कर. दुसऱ्याकडे जायचं, तुझं तारण झालं का, तुझं तारण झालं. प्रत्येकाला स्वार्थ सांगत होता. आणि शेवटी तुमचा युथचा लीडर कोण आहे? या दादा समोर आहे, कॅमेरा समोर. पटकन पटकन. काय नाव आहे? वर या, वर या, कम वर 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 कम. नाव सांगा कॅमेराकडे. अमोल, इकडे 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 पुढे पहा. लुकिंग गुड यार. हां, अमोल ना? अमोल हा युथचा लीडर आहे. फॉर एक्झाम्पल बरं का, एक्झाम्पल देते मी. अमोल सारखा एक व्यक्ती तिथं होता आणि जो बुडत होता, जॅकेट पण नव्हतं आणि तो आता बुडणार. हा जॉन हार्पर अमोल सारख्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला पहिला प्रश्न विचारला, तुझं तारण झालंय का?
अमोलदादा म्हटलं नाही, तारण काय असतं. आणि मग जॉन हार्परने त्याला सांगितलं, प्रभू येशूवर विश्वास ठेव, प्रभू येशू देवाचा एक मुलगा आहे, तो वधस्तंभावर गेला, त्याने रक्त सांडलं, आणि जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो तो स्वर्गात जाणार. आज तू विश्वास ठेवतो का? आज तू विश्वास ठेव. आणि जॉन हार्परने आपलं जॅकेट काढलं. चर्च, कोणतं जॅकेट? माझ्यासारखं नाही. कोणतं जॅकेट? हा, लाईफ सेव्हिंग जॅकेट. जे काढलं आणि त्या अमोल सारख्याला दिला आणि त्याला म्हटलं तू घाल. लक्ष बरोबर काय का मी काय बोलत आहे? कारण तुझं तारण झालेलं नाहीये, तुला अजून येशू कळलेला नाहीये. मला येशू कळलेला आहे. मी जगलो काय आणि मेलो काय. आज मी तर मेलो तरी मी येशू जवळ जाणार आहे. पण अमोल तू वाचला पाहिजे, कारण तू जर आज मेला तर तू निश्चित नरकात जाशील. आणि त्या ठिकाणी जॉन हार्परचा शेवटचा हात वर राहिला. जॉन हार्पर पाण्यामध्ये गेला, मेला, पण अमोल सारख्याचा जीव त्याने वाचवला. बोलो येशू मसीह की. ज्या वेळेस टायटॅनिक क्रॅश झालं आणि टायटॅनिक जे 600-500 लोक वाचले, त्यांची गॅदरिंग झाली शिकागोमध्ये, जिथं पाळत जायचा होता. तिथं जॉन हार्परच्या निमित्ताने उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवली आणि जे जे वाचले होते ते सगळे तिथं बोलवले. त्यात अमोल सारखा पण गेला आणि तो म्हणला मी शेवटचा व्यक्ती आहे जो जॉन हार्परच्या सेवेतून वाचलेलो आहे. त्याने मला जॅकेट दिलं आणि तो बाप तिथं मेला. त्याची छोटीशी मुलगी जी होती, हा तरुण व्यक्ती त्या ठिकाणी मेला, पण त्याने माझा विचार केला. हा आहे आमचा देव, हे आहे आमच्या देवाचे सेवक आणि हे आमची देवाची मंडळी जी स्वतःसाठी जगत नाही, इतरांसाठी जगते. आज माझे डोळे पाणवत आहे, माझं हृदय तुटत. थँक्यू अमोल, गॉड ब्लेस यू. प्लीज बी सीटेड. मला शेवट करताना मला आपल्यासाठी प्रार्थना करायची. चर्च, या जगामध्ये रममान होण्यासाठी देवाने आम्हाला बनवलं नाही, घडवलं नाही. जगात रममान व्हा मी म्हणत नाही, होऊ नका, पण इतकं रममान होऊ नका की आमचं पाचन लक्षात राहणार नाही, आमचं कर्तव्य लक्षात राहणार नाही आणि शेवटी आमच्या समोर नाश जो आहे तो येऊन जाईल. यावेळेस मला आपल्यासाठी एक प्रार्थना करायची. आपण आपल्या पायावर उठून उभं राहूया. आज मी तारणाची प्रार्थना करणार आहे. आज मी मिशन सेवा कार्याची प्रार्थना करणार आहे. या नवीन वर्षात तुम्ही देवाला समर्पित व्हावं म्हणून, देवाच्या बरोबर तुमची सुरुवात व्हावी म्हणून, देवाच्या वचनात तुमची सुरुवात व्हावी म्हणून, देवाच्या कामासाठी तुम्ही पुढे यावं म्हणून, देवाचं राज्य तुम्ही वाढवा म्हणून मी प्रार्थना करणार आहे. अन्यथा, हे शब्द लक्षपूर्वक ऐका, अन्यथा देव तुम्ही नाश करेल. किती लोकांना आवडेल आपल्या घरातला, शेजारचा, पाजारी मंडळी ज्याचा एखाद्याचा नाश झाला, कोणाला आवडेल का? चर्च, मला बंद करताना सांगू द्या, या वर्षात मी माझे फार जवळचे लोक अचानक मेलेले पाहिलेत. रात्री मी ज्यांना भेटलो, सकाळी निरोप आला, पास्टर पेटी, काही झालेलं नव्हतं, झोपेत. देवाला एक धन्यवाद द्या, देवाने तुम्हाला जिवंत ठेवलंय. सर, ब्रदर्स, सन्मान्य देवा सेवकांचे मला टीव्हीवर ऐकत आहे, थँक द लॉर्ड गॉड ऑल मायटी. तो तुमच्यावर प्रेम करतो आणि त्याची इच्छा होती की हा संदेश तुम्ही ऐकावा. आणि काय संदेश तुम्ही ऐकावा? माझ्यासाठी कोण जाईल, माझ्यासाठी कोण उभा राहील. आज इथून जाता जाता फक्त घरचा विचार करता करता जाऊ नका, बिझनेसचा विचार करता करता जाऊ नका, स्वतःचा विचार करता जाऊ नका. इथून जाता जाता इतरांचा विचार करा. ख्रिस्ती जीवन हे इतरांसाठी आहे, ख्रिस्ती जीवन हे इतरांचं आहे. तू बोलाविले गाण्यासाठी नाहीये, करण्यासाठी. जॉन हार्पर बनण्यासाठी आहे. दावीद तरुण होता, आजचे तरुण म्हणतात सेवा कार्य लग्नानंतर पाहू. आजचे लोक म्हणतात हे सगळं आम्हाला नाही जमणार, पाळक ठेवू, पाळकाला काहीतरी करू. चर्च, देवाने आपल्या प्रत्येकाला निवडलेलं आहे. आपण प्रत्येक त्याचं लेकरू आहे. इथं कोणी असं आहे की जो म्हणजे फक्त पाळकासाठी येशूने जीव दिला, मंडळीसाठी नाही, कमिटीसाठी दिला, मेंबरसाठी नाही. नो, आपल्या सगळ्यासाठी त्याने जीव दिलेला आहे आणि तो जीव आपल्या प्रत्येकावर बसलेला आहे आणि तो जीव आपल्याला इतरांपर्यंत घेऊन जायचा आहे. आज किती लोक तयार आहेत गॅपमध्ये उभं राहण्यासाठी, आज किती लोक तयार आहेत आपलं जीवन प्रभूला देण्यासाठी, किती लोक तयार आहे रात्री 31ला केक कापून फटाकडे वाजून एन्जॉय करण्यासाठी. एक आज रात्री गुडघ्यावर जा. मी आपल्या प्रत्येक कुटुंबाला विनंती करेन, आपला परिवार घ्या, आपले लेकरं घ्या, आपली पत्नी घ्या, आपली कमिटी घ्या. आज इथं भक्ती असेलच आहे ना, मला इतकी आयडिया नाही. ज्या भक्ती असेल भक्तीत या आणि एकमेकासाठी प्रार्थना करा, एकमेकाची क्षमा मागा, देवाला क्षमा मागा आणि देवाचं काम सुरू करा. ज्यावेळेस मी परत येईल, सन्मान्य कमिटी आणि पाळक साहेब, देवाचे काम करणारे अनेक लोक इथं सापडतील. हे चर्च मुंबईसाठी, या मिनिस्ट्रीसाठी आणि जगासाठी जॉन हार्पर जसा उदाहरण ठरला, दावीद जसा उदाहरण ठरला, तसे तुम्ही उदाहरण ठरणार आहात. मोठा आमेन म्हणाल? मोठा आमेन म्हणाल? मेसेजचं मी फक्त तुम्हाला प्रस्तावना सांगितली. वेळेच्या नुसार नेक्स्ट टाइम वेन आय विल बी बॅक, आपण येशू परत येत आहे, जर देवाने कृपा दिली तर, आणि जर देवाने पाठवलं तर आपण त्याकडे लक्ष देऊ. येशूचं येणं फार खतरनाक असणार आहे. मोबाईल उघडे केले जातील,
मोबाईलमध्ये किती वेळ घालवतो, काय काय पाहतो, एव्हरीथिंग विल बी ओपन अप. या स्क्रीन सारखं नाही होणार. ब्लिंक होती पाहती स्क्रीन. येशूची स्क्रीन तशी नाही आहे. येशू घोड्यावर बसून येत आहे, खतरनाक गोष्टी येत आहे, आणि त्यासाठी आम्हाला गॅपमध्ये उभं राहायचं आहे. त्यासाठी आम्हाला गॅपमध्ये उभं राहायचं आहे. आमेन. महिला मंडळ, संडे स्कूल, यूथ आणि वडीलधारे, मी हात जोडून विनंती करतो. मी इथं कोणाला पॉइंट आउट करण्यासाठी, कोणाला नाव ठेवण्यासाठी, कोणाला दुखावण्यासाठी आलो नाही. मी इथं प्रत्येकाला देवाजवळ घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. जे मला टीव्हीवर पाहतं, मी देवाच्या जवळ आपल्याला घेऊन जात आहे. जर तुम्ही जाणार नाही तर कोण जाईल? जर मी जाणार नाही तर कोण जाईल? या वेळेस आपले डोळे बंद करूया, आपले दोन्ही हात वर करूया. एक 2-4 मिनिटं आपण आपलं जीवन देवाला रिकनेक्शन, रिसबमिट आणि रिपेंटन्समध्ये घेऊन जाऊया. कोणी म्हणणार नाही मी इकडं पाहतोय, तिकडं पाहतोय. हा संदेश तुझ्यासाठी होता भावा, हा संदेश तुझ्यासाठी होता बहिणी. संसारात, कुटुंबात, जगात इतकं दंग होऊ नका की शेजारचा नाश होत आहे आणि मला इतरांसाठी वेळ नाहीये. प्रभू देवा, तुझ्या मंडळीवर दया कर, तुझ्या लोकांवर दया कर. आज लोक नाश पावत आहे, आज लोक नाश पावत आहे, पण आज तू आमच्याशी बोललाय या वर्षाच्या शेवटी की माझ्यासाठी तू उभा राहा. प्रिय बहिणी, आज तू देवासाठी उभं राहणार का? प्रिय भावा, आज तू देवासाठी उभं राहणार का? मध्यस्थीद्वारे, प्रार्थनेद्वारे, स्वार्थ प्रसाराद्वारे, इतरांची काळजी घेण्याद्वारे, येशूचा संदेश देण्याद्वारे. आपलं मुख बंद ठेवू नका. विसरून जा शेजारी कोण आहे. तू जर जिवंत आहे माझ्या प्रिय भावा, तर येशूने तुला दया दिलेली आहे. प्रिय बहिणी, जर तू जिवंत आहे, येशूने तुझ्यावर दया केलेली आहे. या आपलं जीवन प्रभूला द्या. एखादा व्यसन असेल फेकून द्या, एखादा गुपित पाप असेल सोडून द्या. आत्मिक जीवनात जर पतन झाला असेल, आज देवाला क्षमा मागा, उदळ्या पुत्राप्रमाणे परत या. जर काही हरवलं असेल, त्या स्त्रीप्रमाणे शोधून काढा. ती पावली, ते नाणं सापडलं पाहिजे. पुरून ठेवू नका, पुरून ठेवू नका. आम्ही शहाण्या कुमारिका आहोत. चला उठा, जागे राहा. वर येत आहे, वर येत आहे. नाश होने से उन्हें बचाओ, बंधन में जो है उन्हें छुड़ाओ. या आपलं जीवन प्रभूला द्या. हर एक व्यसन निघून जाते, हर एक शाप तुटत आहे, हर एक पापाचं जोखर नस्तनाबूत होत आहे. देवाचा आत्मा, देवाचं वचन आणि देवाचा अभिषेक मंडळी तुमच्यावर येत आहे. सन्मान्य पाळक साहेब, देव तुमच्या मंडळीला स्पर्श करत आहे. सन्मान्य कमिटी, देव तुमच्या मंडळीला स्पर्श करत आहे. बहिणींनो, देवाचा आत्मा तुमच्या हृदयात कार्य करत आहे. तुमचे जे अश्रू पडत आहे, तुम्ही जे मुख उघडत आहात आणि तुम्ही जे काही बोलत आहात, प्रभू ते ऐकत आहे. शांत राहू नका. हे 2-3 मिनिटं मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. आजार निघून जाणार आहे, व्यसनातून तुम्ही बाहेर येणार आहे. प्रभू तुम्हाला शक्ती देणार आहे. दाविदाचा देव तुमचा देव आहे. लपण्यासाठी नाही निवडलं, लढण्यासाठी निवडलं. येशू लवकर येत आहे. नाश होण्यापासून वाचा, नाश होण्यापासून वाचवा. नाश होने से उन्हें बचाओ, बंधन में जो है उन्हें छुड़ाओ. आता हूँ घुटनों पर दुआ मैं करता हूँ, आता हूँ घुटनों पर दुआ मैं करता हूँ. मैं रोता हूँ हे यहोवा, गिड़गिड़ाता हूँ हे यहोवा. शांति की बातें तुम्हारी हो जाने, ऐसी समझ उन्हें देना. हे यहोवा, मुंबई ये मेरा, अपनी शांति से भर देना. बचा लो, छुड़ा लो, बचा लो, छुड़ा लो. दुआ मैं करता हूँ, मैं रोता हूँ हे यहोवा, गिड़गिड़ाता हूँ हे यहोवा. प्रेमळ देवा, मी तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना करत, ते आपल्या पायावर उभे आहे. तुझ्या लेकरांवर तू दया नाही करणार तर कोण करेल? तुझ्या लेकरांना तू संध्या नाही देणार तर कोण देईल?
कळत न कळत चुका झाल्या असतील, तुझ्यापासून दूर गेले असतील, तुझ्या आज्ञा मोडल्या असतील, तुझ्या विरुद्ध वागले असतील, ओ एखादा व्यसनात पडला असेल, एखादी पापात पडली असेल, प्रभू देवा तुझ्या लोकांकडून कळत न कळत तुझं काम झालं नसेल, पण या वर्षाच्या शेवटी ते तुझ्या जवळ आलेले आहेत, प्रभू वेदी जवळ आलेले आहेत, मी त्यांना तुझ्याकडे घेऊन येतो. आज आम्ही तुझा संदेश ऐकलाय की तो म्हणतो माझ्यासाठी कोण जाईल, माझ्यासाठी कोण उभं राहील. ज्या ज्या लोकांना देवाचं काम करायचंय, ज्या ज्या लोकांना देवासाठी पुढे यायचंय, ज्या ज्या लोकांना देवाचं राज्य वाढवायचंय, आपला उजवा हात स्वर्गाकडे करा, आपल्या देवाला तुमचा हात दाखवा. स्वर्गातून देव तुम्हाला पाहिल आणि देव तुमच्यावर दया करेल. तुमचे आजार बरे होणार आहे, शाप तुटणार आहे, थांबलेले कामं होणार आहे, नवीन दरवाजे उघडल्या जाणार आहे. ओ येशूच्या नावामध्ये तुमचा बिझनेस वाढणार आहे, येशूच्या नावामध्ये तुमच्या मॅरेजनल लाईफ मध्ये आशीर्वाद येणार आहे, तुमच्यासाठी देव चांगल्या गोष्टी करणार आहे. जर आज तुम्ही देवाला आपलं जीवन द्याल तर मी प्रत्येकाला आवाहन करतो, जर तारण झालेलं नसेल, ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो म्हणजे तारण झालेलं नाही, ख्रिश्चन म्हणजे तारण झालेलं नाही, तारणाचा अनुभव घ्यावा लागतो. आणि जर तो तुम्हाला नसेल तर आज मी जॉन हार्पर सारखं आपल्याला म्हणतो, तू विश्वास ठेव, तुझं व तुझ्या घराण्याचं तारण होईल. आपले पाप कबूल करा, आपल्या चुकांची प्रभूला क्षमा मागा, आज रडा आणि देवाला म्हणा, प्रभू मला एक संधी दे. म्हणा, हे देवा मला एक संधी दे. प्रत्येक बहीण म्हणून मला एक संधी दे देवा, प्रत्येक भाऊ म्हणून मला एक संधी दे देवा, प्रत्येक तरुण म्हणून मला संधी दे. आपण प्रत्येक जण म्हणू, देवा मला एक संधी दे, तुम्हाला या नवीन वर्षात घेऊन चल, तुम्हाला नवीन वर्षात घेऊन चल, माझे थांबलेले आशीर्वाद मोकळे होऊ दे. आज मी प्रार्थना करत आहे, इथं आलेला प्रत्येक जण, प्रभू असाच जाऊ देऊ नको, प्रत्येकाच्या हृदयाला टोचणी दे, प्रत्येकाचं हृदय तोड आणि तुझं काम करी म्हणून, तुझे निवडलेले दास म्हणून, तुझ्या मुली म्हणून प्रभू यांचा उपयोग करून घे. शैताना दूर हो येशूच्या नावामध्ये. शैतानाचे डावपेच आम्ही हलवून पाडतो, ज्या गोष्टींनी तुझ्यापासून दूर नेलंय प्रभू मी प्रार्थना करतो, आज तुझे लोक मुक्त होत. लेट युअर पीपल बी फ्री टुडे. जे मला टीव्ही चॅनल ऐकत आहे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, वर्षाच्या शेवटी ते हा संदेश ऐकत आहे, हा संदेश त्यांच्या जीवनात नवीन सुरुवात होऊ दे, त्यांचं जीवन आशीर्वादित कर. प्रभू जर कोणी आजारी आहे या क्षणी तो बरा होऊ दे, जर कोणी आजारी आहे जिथं दुखतंय तिथं आपला हात ठेवा, मी प्रार्थना करत आहे. जो काही आजार असेल, हाडाचा, स्किनचा, साखरेचा, बीपीचा, मेंदूचा, डोक्याचा, जर काहींना प्रेग्नन्सी राहत नसेल लेकरं तर त्यांसाठी पण मी प्रार्थना करत आहे. काहींना जर व्यसनातून बाहेर यायचं आहे मी त्यांच्यासाठी पण प्रार्थना करत आहे. काहींना डॉक्टरने सांगितलं की आजार बरा होणार नाही, मी त्यांच्यासाठी पण प्रार्थना करत आहे. डॉक्टरचा आम्ही सन्मान करतो पण डॉक्टरचा रिपोर्ट फायनल नाही आहे, येशूचा रिपोर्ट फायनल आहे. काहींना जर सेवा सुरू करायची किंवा मंडळीमध्ये ॲक्टिव्ह व्हायचं आहे त्यांसाठी मी प्रार्थना करणार आहे. हो, जे शापात आहे त्यांसाठी मी प्रार्थना करणार आहे. जे व्यसनात आहे, मग बिडी असेल, गुटखा असेल, सिगारेट असेल, हो इतर घाणेरड्या सवयी असतील, मी प्रार्थना करत आहे. या 5 मिनिटं प्रार्थनेची आहेत, 5 मिनिटं समर्पणाचे आहे, 5 मिनिटं आरोग्याचे आहे, 5 मिनिटं नवीन सुरुवातीचे आहे. प्रभू आज मी तुझा दास गॅप मध्ये उभा राहिलोय, पास्टर ठोंबरे गॅप मध्ये उभे राहिले, आज आम्ही गॅप मध्ये उभे आहोत आणि मंडळीसाठी प्रार्थना करतो, तुझ्या लोकांसाठी प्रार्थना करतो, त्यांच्यावर दया कर. प्रत्येक आजार जिथं दुखतंय येशूच्या नावात तो बरा होऊ दे. जे लोक व्यसनात आहे आज त्या व्यसनात त्यांना घृणा येऊ दे, किळस येऊ दे, व्यसनातून तुझे लोक बाहेर येऊ दे. जे लोक मोबाईलमध्ये अडिक्ट झालेले आहे, जे लोक मोबाईलमध्ये अडिक्ट झालेले, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू आज त्यांना स्पर्श कर आणि ते अडिक्शन तुटू दे येशूच्या नावामध्ये. ज्या घरामध्ये शांती नाहीये, ज्या घरामध्ये किरकिर आहे, ज्या घरामध्ये भांडणं आहेत, ज्या कुटुंबात शाप आहे, आज मी त्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. त्या कुटुंबाला स्पर्श कर आणि त्या घराला शांती येऊ दे, त्या घराचं तारण होऊ दे. ज्या ज्या कुटुंबात प्रभू प्रेग्नन्सी राहत नाहीये, लेकरांचे आशीर्वाद नाही, बायबलमध्ये लिहिलं आमचा देव हा लेकरांचे आशीर्वाद देणारा देव आहे आणि वांझ स्त्रीला आनंदी मुलांची माता करणार आहे. आमच्या बहिणींना भावांना चांगले लेकरं दे. हे नवीन वर्ष आशीर्वादाचं वर्ष ठरू दे, प्रतिफळाचं वर्ष ठरू दे. जर कोणी असं आहे जो तुझ्यापासून फार दूर गेलेला आहे, हृदय कठीण झालेलं आहे, हृदय कठीण झालेलं आहे, आत्मिक जीवन मृत पावलेलं आहे, त्या भावाला बहिणीला स्पर्श कर. या मंडळीला आशीर्वाद दे, मंडळीच्या कमिटीला आशीर्वाद दे, मंडळीच्या महिला मंडळाला आशीर्वाद दे, युथ मंडळाला आशीर्वाद दे. सन्मान्य पाळक साहेब, पाळकीबाई, त्यांचं कुटुंब आणि ही सर्व मिनिस्ट्री तू आशीर्वादित कर. प्रभू मी प्रार्थना करतो, मी गॅपमध्ये उभा आहे, आज हे गॅपमध्ये उभे आहे, कोणाचाच नाश होऊ देऊ नको,
कोणाचाच नाश होऊ देऊ नको, तर सर्वांना आनंदकालिक जीवन दे. धन्यवाद देतो, माझी प्रार्थना ऐकली आणि आम्ही प्रार्थना येशूच्या नावात करतो. मोठा आमेन चर्च, मोठा आमेन चर्च. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.